दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण श्री गुरुचरित्र. आणि गुरुचरित्र पारायण ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होते. तसेच दत्तगुरूंचा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वसिष्ठ आदी अनेक महर्षी तप करत असत. त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाला, शिष्यानो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेला आहे. अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे, परंतु त्यापैकी काही अजून उरलं आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितलं आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हांपैकी कोण तयार आहे? त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काय वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे. तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकला म्हणाला, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील. ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा पांगळा असा होऊन हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत. तेव्हा या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन जा. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोहोचू शकेन. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावी सेवा केली. गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो, असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला. तेव्हा गुरुंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला, तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला. अध्याय 3. पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादश व्रत करत असे. सर्व काळ हरिचिंतन करत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता. अमरीशला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वास ऋषी येताच अमरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य, अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. त्याने दुर्वासाची विनवणी केली, आज एक घटिकाचा साधारण द्वादशी आहे. तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे. दुर्वास ऋषी नदीवर गेले. तेथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अमरीशाने
आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला. त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वास ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अमरीशाने विष्णूंचे स्मरण केले. नारायण हा भक्त वत्सल आहे. तो अमरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासाने अमरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अमरीशाजवळ येऊन उभा राहिला. ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अमरीशाने विष्णूंचे चरण धरले. विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार, तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. ज्ञानी लोकांतही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे. हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल. या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावीस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला. महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे. अध्याय 4. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानस पुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलक, कृतो आणि वसिष्ठ. या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य. यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली. अत्री ऋषींची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असं कोणी नाही. प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र. तिचे रूप काय वर्णावे. ती पतीची उत्तम सेवा करत असे. ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले. त्यांनी अत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींची पत्नी अनुसया काया, वाचा, मने व भक्तीने पती सेवा करत असे. अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करत. कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख केला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे पतिव्रता अनुसयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रींच्या आश्रमात अभ्यंगत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यंगताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसयीने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य, पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंध, अक्षता व पुष्प अर्पण केले. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनात बसण्यास आसने मांडली. शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही. असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विप्रम, माझे मन पाहायला आले आहे, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू? माझे मन निर्मळ आहे. तो दृष्ट मदन मला काय करेल? पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढेन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला, ही अतिथी माझी बालके आहेत. सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते तर ते तिघे अतिथी बालके होऊन भोजनपत्राजवळ येऊन बसले होते. ती बालके पाहून अनुसया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोप लागली. अत्री भार्या अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले
तो अनुसया गायन करत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसयेने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतदृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्रि ऋषी, अनुसया, तुमचे वयीचे पावित्र्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्रि ऋषी म्हणाले, अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावेत. या 3 बालकांनी एक रूप असावे. त्याप्रमाणे अनुसयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रय असून सिद्धगुरूचे मूळपीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रींजवळच राहिला. एकदा कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जरूर लिहा. अध्याय 5. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात अपराजा व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला मातेजन्य असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगलं केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेद पठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यावहारिक धर्म, प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्वान अवतार होईल असे म्हणत. वेदांतातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा भेद करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करेन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा. माझे नाव श्रीवल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादला म्हणाले, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखांचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे. त्यांचे पोषण आता कोण करेल? आमचे रक्षण कोण करेल? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले. अध्याय 6. पुलत्स्य या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वरभक्त होती. ती नित्यनियमाने शिवलिंगाचे पूजन करत असे. त्याशिवाय ती अन्नग्रहण करत नसे. एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडेना. शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली.
त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलास पद प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृत्तिकेच्या लिंगाची पूजा कशाला करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो. असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ गेला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपल्या 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरील देवगण भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ गेली. कैलासाला काय झाले, असे हादरे का बसतास असे विचारू लागले. तेव्हा शंकर त्यांना म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करत आहे. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनवले. उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला. रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा. या कारणाने मी आलो आहे, कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे. हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील. परंतु ते तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस. तुझ्या नगरी गेल्यानंतर 3 वर्षे तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळाला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे, त्यामुळे तो आता अमर होणार. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकर सुचव. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झालेला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया. तोच यावर निश्चितपणे काहीतरी उपाय सांगू शकेल. तेथे नारायणाची भेट झाली. तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला. देवकार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला, आपण हे काय केलं? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिले, त्यामुळे सर्व देव पण त्याच्या घरी गेला. तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल. विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले, रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे. तेव्हा तो पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर. मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो. त्याने गणेशाला बोलावून सांगितले, रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा. शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे. वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला साय संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल, ते तू भूमीवर ठेव. गणेश बटूच्या विषयी तेथे आला. एका बाजूस समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण त्याच्याजवळ गेला. त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशाने त्याची विनंती मान्य केली. परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभं राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील. तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारेन. तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन असे म्हणाला. रावण अर्घ्य देत असताना गणेशाने रावणास हाक मारण्यास सुरुवात केली. परंतु रावण ध्यान करत होता, त्यामुळे तो 3 हाका झाल्या तरी आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली. मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. ते उचलले गेले नाही, परंतु गोकर्णासारखे लांब झाले. महाबळी रावणाचा उपाय चालेना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असं म्हणतात. पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. अध्याय 7. मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले.
त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमास शिजवून भोजनात वाढवले. हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षांनी शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. तसे करशील तर तू मरण पावशील. असे म्हणून तिने पतीच्या अस्थींसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपल्या ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्य केली, दाने दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तेथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली. ती वृद्ध आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी अशा पापिणी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूताने तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुष्य ठरला व कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला. ती नेहमी मद्यमास सेवन करत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके शिंका ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठमोठ्याने शोक करू लागले. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली. पुढे तिचे आईवडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वरला आली. एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बिल्वपत्र ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्य कर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णात जायचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. अध्याय 8. कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती, परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत असत. तिने अनेक व्रत वैकल्य केले, त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला, परंतु तो मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्यांची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असता तिला श्रीपाद यती गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपल्या
आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपादयतींना विनंती केली. तेव्हा श्रीपादयतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेले. मुलगा रडू लागला व त्यातच दुःख वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तिथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीच पडली होती. श्रीपाद यतीने ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला आहे. त्याप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पती पत्नीवर गुरुकृपा झाली. अध्याय 9. कुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल. त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा समार्जन करू लागला. तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केले होते व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाची पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरुंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करावी. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट व हालापेष्टा सहन करत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते. सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते. तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपासागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेल, तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन. श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता. अध्याय 10. कश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करत असे. दरवर्षी तो कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईन, तेव्हा सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून गेला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तेथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धनसंपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला. त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला. आपापसात संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशेत हातात त्रिशूळ व खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले.
तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषांच्या पाया पडून त्यांची विनवणी करू लागला. जरी मी या नोकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याचा कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास व त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केले. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरवपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहज ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याचबरोबर तो आपल्या गावी परत आला. अध्याय 11. पूर्वी कुरवपूर येथे जी विप्रस्त्री शनी प्रदोष समयी शिवपूजा करत असे व श्रीपादांची पूजा करत असे तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्रस्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजसनी शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सत्शील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोषसमयी ती पतीसह मनोभावी शिवपूजा करत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहप्रयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ दे. त्याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्रामदेव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करत होते. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते एकदाच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओमकाराशिवाय काही शब्द उच्चारत नाही. म्हणून तिने ज्योतिषाला व वैद्याला बोलवले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणेने माझी मुंज कर, मग मी बोलेन असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षाबळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करेल असे कोणत्याही आईला वाटणारच, हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील, ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईल. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई मी सांगतो ते व त्याची गुप्तता राख, कुठेही वाच्यता करू नको. आम्ही यती संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाले, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्याश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले. अध्याय 12. अंबाभवानी आपल्या मुलाला आपापल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई जीवितेचा काहीच भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमसते तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्यांची समजूत घातली. मुलाचे बोल वचन ऐकून आई त्याला म्हणाली,
म्हणाले, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तिथे आई वडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले. निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघून गेले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनर्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नरसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. अध्याय 13. प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करत श्री गुरु कारंजगावला परत आले. त्यावेळी त्यांचे आई वडील 4ही भाऊ व बहीण यांना भेटायला आले. गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले. सर्वांना खूप आनंद झाला. श्री गुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले. तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास 45 पिढ्यांचा उद्धार होतो. पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्री गुरूंनी सांगितले. पुढे श्री गुरु गौतमी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थानी पाहत चालले. मंजरिका स्थानी गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली. स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले. वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यांसह स्नान करत होते. त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला. त्याला पोटशूल होता. तो वेदनेने विव्हळत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवला की त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्म आठवत नदीत जीव देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले. श्री गुरूंच्याकडे घेऊन आले. श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला प्रवृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देऊन त्या व्याधीतून मुक्त करतो. तेवढ्यात सायदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला. तेव्हा श्री गुरु सायदेवाला म्हणाले, मी याला औषध देतो. याला अनरसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल. त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्यांच्या पाया पडून सायदेव त्याला म्हणाला, आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जाकाही नावाची त्या साईदेवाची पतिव्रता पत्नी होती. त्या दोघांनी गुरूंची पूजा केली. त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली. अनेक प्रकारची पक्वाने, अनारसे, उडदाचे पदार्थ, अष्टविध पक्वाने साखरेसह वाढले. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली. ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचेही दोष जातात. तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार. अध्याय 14. साईदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले. साईदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलवले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चितच प्राण घेईल. तरी कृपया मला या संकटातून मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तो निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून, तुला इथे कोणी बोलवले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने
त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्री गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंनी त्याला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायदेव श्री गुरूंना म्हणाले, आपले भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन, तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले. अध्याय 15. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते. सारे शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणूनच श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलवले व तीर्थयात्रे जाण्यास सांगितले. सर्व तिथे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात जसे वेदांमध्ये व शास्त्रांतही सांगितलं आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितलं आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितले. आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करा, मग आम्हा जवळ यावे. बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ, तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तेथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले. नंतर श्री नरसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. अध्याय 16. सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते. तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्याचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे, तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपलं अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही. जो गुरुसेवा करतो जाणतो त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते. अष्टसिद्धी आपल्याला वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरु सेवा करावी. अशा प्रकारची गुरु सेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी धौम्य ऋषींचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले याची पुढील कथा सांगितली. धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, झोडणी वगैरे काम करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले. ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले. शिष्याने केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली. त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले. नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले.
तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रिमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा. त्याप्रमाणे ते ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्याय देखील तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.